नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरातील वार्ड क्रमांक 1 श्री संत सावतामाळी नगरमधील या नगरामध्ये आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पाऊस पडल्यामुळं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठे हाल होत आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे। मुख्य रस्त्यापासून शाळेकडे जाणाऱ्या सर्व रस्ते चिखलमय झालेले आहेत। पाहू शकता आपण प्रत्येक रस्ता चिखलमय झालेला दिसत आहे आणि हा शाळेकडे जाणारा गल्लीतला हा तात्पुरत्याचा मुख्य रस्ता आहे। परंतु पाहू शकता ह्या शाळेच्या समोरच ही अशी परिस्थिती आहे। आपल्या परिसरातही अशीच परिस्थिती आहे का? असेल तर कमेंट करून सांगा। अर्धापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनगर अर्धापूर श्री संत सावतामाळी नगरमधील च्या बाजूलाच असलेले हे नवीन रामनगर या ठिकाणी शाळा तर आहे, परंतु शाळेत जाण्यासाठी या चिमुकल्यांना कुण्याही बाजूनं पाहू शकता आपण रस्ता नसल्यामुळे रस्त्याचं काम चालू आहे, परंतु सध्याच्याला रस्ता नाही, त्यामुळे खूप मोठे हाल होत आहेत विद्यार्थ्यांचे। या परिसरामध्ये चिखल झाल्यामुळं नागरिक संतप्त झालेले आहेत। आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया। आपण काय सांगाल या बाबतीमध्ये? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी गेल्या 4 वर्षापासून नगरसेवक, नगर अध्यक्ष व शिवसाहेबाला प्रत्यक्ष भेटून, प्रत्यक्ष अर्ज करून, फोनद्वारा, व्हॉट्सअपद्वारा, ईमेलद्वारा वारंवार माहिती देऊन बी हे वार्ड क्रमांक 1 मधील हे काही रस्ते जे राहिलेले आहेत, या रस्त्याकडे याचं दुर्लक्ष होत आहे। ते दुर्लक्ष होत आहे कशामुळं हे आम्हाला नेमकं कारणच कळत नाही। हे कारण जाणून घेण्यासाठी आज आम्ही सर्व वार्ड क्रमांक 1 मधले सर्व नागरिक आज आम्ही नगरपंचायत मोठ्या माणसांना याकडून मोर्चा नेणार आहोत। या संदर्भामध्ये आजच्या तारखेमध्ये आपण कुणाला काय माहिती दिलेली आहे का? हा, दिली ना सर। पहिलं प्रथम शिवसाहेबाला मी या शाळेचा फोटो मुलाच्या चिखलामध्ये येण्याच्या जाण्याच्या यायला दिलेला आहे। नगरसेवक शेटे साहेबाला दिली आहे व परवीनजी देशमुख नगराध्यक्ष यायला बी दिली। त्यांची प्रतिक्रिया काय आली का? आतापर्यंत कोणाची प्रतिक्रिया आलेली नाही आहे। प्रतिक्रिया याची वाट पाहायलो मी। आपण काय सांगाल बरं या बाबतीत? मला एकच सांगायचं की हा सावतामाळी नगरातील जे लोक आहेत ते गरीब आहेत। सकाळी कामाला जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं, तेव्हाच कुठंतरी याचा उदरनिर्वाह होत असतो। आणि अशा कुटुंबातील विद्यार्थी या रामनगरच्या शाळेमध्ये या ठिकाणी शिकत असताना पावसाळ्यामध्ये त्याला येण्या जाण्यासाठी चांगला रस्ता नाही। चिखलातून ते पाय तुडत घरी येणं आणि शाळेत येण्या जाण्यासाठी ते वापरत असतात। मला नगरसेवक, नगराध्यक्ष आणि साहेबांना एवढीच विनंती आहे की विद्यार्थी हा भारताचं भविष्य असतो आणि त्याच्या भविष्याला चालना देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं। लवकरात लवकर या ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण करून विद्यार्थ्याला शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी सोय करून द्यावी, एवढीच माफक अपेक्षा आपणाकडून मी करतो। फक्त की रामनगरची वस्ती शाळा माननीय आमदार साहेबांनी अथक परिश्रमातून या ठिकाणी या शाळेला मंजुरी दिलेली आहे। तत्कालीन नगरसेवक म्हणजे आताचे शेट्टे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी परिश्रम घेतलेले आहेत ही शाळा बांधण्यासाठी। परंतु शाळा बांधून या ठिकाणी चालणार नाही, तर त्या शाळेमध्ये येण्यासाठी जे विद्यार्थी असतात त्याला येण्या जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची या ठिकाणी सोय व्हावी, एवढीच माझी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो।